शेतकरी कष्टकरी कामगारांसाठी ज्या स्वर्गीय नारायण पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील, मीनाक्षी पाटील यांनी संपूर्ण राज्यात पुरोगामी विचार रुजवला, ज्यांनी शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या, जिल्ह्यात शिक्षणाचं द्वार खुलं केलं, त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करून पुरोगामी विचार पायदळी तुडवून जे प्रतिगामी विचारांसोबत जात असतील, आपले विचार विकत असतील, त्यांना जागा दाखवल्याशिवाय शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता गप्प बसणार नाही. सत्तेसाठी विचारांशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीशी शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता नाही, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलं. आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संदर्भातील विविध समस्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेला शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासित केलं. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, थोर देणगीदार आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार विश्वजित कदम, इतर पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नांनंतर माणगाव येथील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती विठाबाई मारुती गोगावले या BSc नर्सिंग कॉलेजला राज्य सरकारनं मान्यता दिली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची मान्यता मिळालेले रायगड जिल्ह्यातील हे पहिलेच कॉलेज ठरले. या नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार असून या चालू शैक्षणिक वर्षापासून BSc नर्सिंग कॉलेजला 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या संघटन पर्व अभियानाअंतर्गत मंडळ अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं कोकण विभागातील जिल्हा कोर समिती सदस्यांच्या स्वतंत्र बैठका राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात संपन्न झाल्या. यामध्ये रायगड दक्षिण, रायगड उत्तर, रत्नागिरी दक्षिण, सिंधुदुर्ग, भिवंडी, ठाणे शहर, उल्हासनगर या विभागांचा समावेश होता. या बैठकीच्या अनुषंगानं आगामी 2 दिवसात भाजपच्या मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात येणार आहे. उष्माघाताचा त्रास जाणवत असल्याने गार पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय. उरण परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नागरिक हे आपली शासकीय कामं करून घेण्यासाठी उरण शहरातील शासकीय कार्यालयात ये-जा करत आहेत. मात्र उरण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असलेली पिण्याच्या पाण्याची पाणपोई नामशेष झाल्याने वाढत्या उष्णतेमुळे व्याकुळ झालेल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याविना गैरसोय होते. प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांसाठी अधिकारी वर्गानं उन्हाळ्यात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध करावी अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत. पेण शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. शहरात सुरू असणाऱ्या पाईपलाईनच्या कामामुळे विविध ठिकाणी खोदकाम सुरू आहे, त्याचा त्रास नागरिकांना होतोय. रस्त्यावर देखील खड्डे पडलेत. कुंभाराळी येथील मारुती मंदिर परिसरातील रस्ता, आंबामाता मंदिर, हनुमान आळी, प्रभू आळी, चिंचपाडा परिसरात रस्ते खराब झालेत. या रस्त्यांवरून गाडी चालवणं धोकादायक ठरत आहे. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने स्कूल बस आणि इतर रहदारी कमी आहे, तोवर डागडुजी करावी अशी मागणी होत आहे. राज्य सरकारनं शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्यानंतर मराठी भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. राज्य सरकारनं येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या भाषाविषयक धोरण अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली. याचा निषेध करण्यासाठी मनवी सेना नवी मुंबईच्या वतीनं वाशीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या प्रती फाडून त्यांची होळी करत निदर्शनं करण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.